हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज होता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. इथे कलश वगैरे मी रेडी केलेला होता आणि हे पहा, हे मेन होता आजचं जे गुढीपाडव्याचं असताना कडुलिंबाचा म्हणजे ते जे वरचं असतं ना, कडुलिंब आणि साखर आणि डाळ हे असतं मेन. आज मेन त्याचा मान असतो. आणि फायनली आमची प्रिपरेशन इथे चालू होती गुढीपाडव्याची वगैरे. आणि मी साडी वगैरे ते नेसवणार होते आणि थोडाफार आम्हाला उशीर तर झाला होता ऑलरेडी. आणि मी आज असा गेटअप केला होता, गेटअप रेडी विथ मी असं झालं होतं माझं काहीचं. कारण गुढीपाडवा आहे आणि आपलं नवीन वर्ष आहे मराठी. मग जास्त काही नाही, पण थोडंफार तरी आपण ना छान नटून थटून तर गुढी बसवू शकतो ना, एवढं मात्र खरं आहे ना. तर फायनली आम्ही इथे गुढी वगैरे बसवत होतो, मी आणि हे मस्त त्यांनी नीर वगैरे घातलेला होता. फायनली आमची इथे गुढी बसलेली आहे. नमस्कार करा तुम्हीही. व्लॉग लेट येत असला तरी नमस्कार करा, कारण एकदम सुंदररित्या तर गुढी बसवलेली आहे. आम्ही आमची दोन मुली पहा बाजूला कशी बघत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. त्यांना एवढं भारी आणि एवढं छान वाटतं ना. आम्ही असं काही म्हणजे घरात करतो ना, गणपती बसवतो म्हणजे लक्ष्म्या वगैरे असतात आणि आता गुढी एवढं म्हणजे मुलंही एकदम आपली संस्कृती ना जपायला शिकतात बरं का. आपण ज्या पद्धतीनं आपली संस्कृती करतो ना, त्याच पद्धतीने ते पण पुढं ना तशी संस्कृती चालू ठेवतात. म्हणून ना मी प्रत्येक सण साजरा करतेच. कितीही मला म्हणजे काय म्हणतात त्याला, माझं कितीही धावपळ होऊ द्या, पण मी प्रत्येक सण सेलिब्रेशन केल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र खरं आहे. आणि मला मराठी सण करायला खूप म्हणजे खूप आवडतं. आणि स्पेशली म्हणजे पोळी, आणि सणामध्ये पोळी तर हे करणारच मी. कारण माझी मुले ना आधी पोळी खात नव्हती, पण प्रत्येक सणाला पोळी करून करून त्यांना एवढी सवय लावली, ते स्वतःहून आता पोळी मागतात. फायनली इथे जेवण चाललेलं आहे आणि आमची आहे तिथे गुढी.